राज्यभरामध्ये उन्हाळ्याच्या तडाख्यात सध्या त्रस्त असलेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिलाय. मात्र ह्या अवकाळी पावसाचा आता जोर वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सध्या अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय. 19 मे पासून राज्यात पावसाचं आगमन झालं असून पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज आता हवामान खात्याने वर्तवलाय. विशेषतः कोकण आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे. किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि किनारपट्टी भागात जोरदार सरी कोसळू शकतात. यात रत्नागिरी जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. समुद्रामधील चक्रीय वातावरणामुळे कोकणात अवकाळी पाऊस पडत असल्याचा हवामान खात्याचा हा अंदाज आहे. समुद्र किनारपट्टी भागामध्ये सध्या ताशी 50 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे देखील वाहत आहेत. तर सांगलीच्या इस्लामपूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. तर सोलापूर शहरात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पावसाने झोडपून काढले. तसेच मुंबई आणि पुण्यामधील विविध भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याचं पाहायला मिळतंय. यंदा अवकाळी पावसाचा जोर हा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालाय. मात्र आता उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिल्याचं मात्र बोललं जातंय.